अंजलीचा रुद्रावतार पाहून प्रदीप गप्पच झाला. तेवढ्यावरच अंजली थांबली नाही. सगळी भांडी अस्ताव्यस्त फेकू लागली आणि कुठल्या तरी वेगळ्याच भाषेत प्रदीपला शिवीगाळ करू लागली. प्रदीपने तिला आवरण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला जमेना. त्याने तिला बेडरूममध्ये झोपवलं आणि बाहेरून कडी लावली. आता प्रदीपही पूर्ण घाबरला होता. हा प्रकार वाटतो तितका सोपा नाही. अंजलीला डॉक्टरांना दाखवायलाच हवं. त्याने मनीषाला फोन करून झाला प्रकार सांगितला. मनीषाही घाबरली आणि तडक ती अंजलीच्या घरी आली. डॉक्टरही आले. झाला प्रकार प्रदीपने डॉक्टरांना सांगितला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या आणि ते गेले. अंजली तेव्हा शांत झाली होती. तिला इंजेक्शनने ग्लानी आली आणि ती झोपी गेली. मनीषाने किचनमध्ये जाऊन जेवण बनवलं. तोच प्रदीप मागवून आला आणि मनीषाला मिठी मारली. मनीषाही त्याच्या मिठीत सामावून गेली. आता फक्त थोडे दिवस, प्रदीप बोलला. काय करायचं ते लवकर कर बाबा, मनीषा बोलली. दोघेही जेवली आणि मनीषा तिच्या घरी गेली. प्रदीप घर लॉक करून ऑफिसमध्ये गेला. अंजलीला आता रोजचा असा त्रास होत होता. रोजच डॉक्टर येऊन इंजेक्शन देत होते. गोळ्या देऊन तिचं जेवणाचं ताट ठेवून कुलूप लावून प्रदीप ऑफिसमध्ये जात होता. अंजलीची तब्येत खालावत चालली होती. मनीषा रोज येऊन स्वयंपाक करायची. प्रदीप बरोबर तिचं अफेअर अगदी निरंतर चालू होतं. कार्तिक मनीषाचा नवरा. त्याला वाटायचं मनीषा अंजलीची मैत्रीण आहे. तिला अशा अवस्थेत प्रदीपची आणि अंजलीची मदत करायलाच हवी. मध्यंतरीच्या काळात अंजलीचे वडील जे शाळेत शिक्षक होते त्यांचा फोन यायचा. दरवेळी प्रदीप फोनवर अंजली बिझी आहे, कधी बाहेर गेली तर कधी स्वयंपाक करते असं सांगायचा. असं सांगून फोन ठेवून द्यायचा. अंजली फोन का उचलत नाही ह्या काळजीने अंजलीचे बाबा अस्वस्थ झाले. आता सुट्टीचा दिवस पाहून अंजलीला भेटायला जायचंच असं त्यांनी ठरवलं. अंजलीचे बाबा नागपूरचे, तर अंजली मुंबईमध्ये इतका दूरचा प्रवास करणं त्यांना एकट्याने शक्य नव्हतं. म्हणून अंजलीचा बालमित्र अजिंक्य याला त्यांनी बरोबर यायचं विनवलं आणि तो तयारही झाला. अंजली M.Com झाली. तिचं देखणे असणाऱ्या इंजिनियर मुलाशी म्हणजे प्रदीपशी लग्न झालं. अंजली थेट मुंबईला राहायला गेली, कारण प्रदीपला तिथे जॉब होता. अंजली एकुलती एक, बाबाची खूप लाडकी. आई लहानपणीच दीर्घ आजाराने गेली. बाबांनी अंजलीला लहानाचं मोठं केलं, लग्न लावून दिलं. पण दिवसाआड अंजलीशी बोललं नाही, फोनवर तासनतास बोललं नाही तर त्यांचा दिवस जात नव्हता. आणि आता महिना झाला त्यांनी अंजलीचा आवाज ऐकला नव्हता. ते अस्वस्थ झाले आणि अजिंक्यबरोबर मुंबईला जायला निघाले. अजिंक्यला अंजली लहानपणापासूनच आवडायची, पण तो ते कधी गरीब परिस्थितीमुळे व्यक्त करू शकला नाही. तिचं लग्न झालं आणि अजिंक्यने मनाची समजूत काढली. तो मेडिकल लाईनमध्ये M.Pharm झाला. आज तिला भेटायला जाण्यासाठी जेव्हा अंजलीच्या बाबांनी विचारलं तेव्हा अजिंक्य लगेच तयार झाला. प्रदीपला अंजलीच्या बाबांचं टेन्शन आलं. ते आले तर काय सांगायचं. फोनवर त्यांना तिच्या तब्येतीची काही कळवलंच नव्हतं. आता त्यांची रिॲक्शन कशी असेल ते तो शब्दांची जुळवाजुळव करू लागला. शेजार पाजारच्या लोकांनाही कित्येक दिवसात अंजलीला पाहिलं नव्हतं. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी अंजलीला काय झालं असेल की ती घराबाहेरच पडत नाही. प्रदीप तिला त्रास होईल, ती सायकी आहे, ती अधवा बोलते, तिला सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू आहे असं सांगून सगळ्यांना अंजलीला भेटायला देणं टाळू लागला. लेडीजमध्ये मनीषा रोज येते, अर्धा तास दिवस इथेच असते, ही चर्चा पण चालूच होती. प्रदीप सगळ्यांना टाळतो हेही त्यांना कळत होतं, पण प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात बिझी होता, म्हणून ह्या गोष्टी त्यांनी मनावर घेतल्या नाहीत. अंजली माणसांपासून दुरावली होती. खाणं पिणं खूप कमी झालं होतं. सतत झोपेची औषधं, इंजेक्शननी ती कृश झाली होती. मधून अंजली बाबांची
चिंटूची आठवण करत होती, पण प्रदीप तिला फोनही देत नव्हता. काही दिवसांनी अंजलीला सगळ्याचा विसर पडला. अंजलीचे बाबा आणि अजिंक्य अचानक अंजलीला भेटायला आले, तर दाराला कुलूप. शेजारी विचारलं आणि त्यांना कळालं अंजली खूप आजारी आहे, ती घरातच आहे. तिला आत ठेवून प्रदीप बाहेरून कुलूप लावून ऑफिसला रोज जातो. रोज डॉक्टर येतात, मनीषा येते, सगळं सांगितलं की कित्येक दिवसात अंजलीला आम्हीही पाहिलं नाही. अंजलीचे बाबा खूप रडले. इतकं सगळं घडलं तरी प्रदीपने आपल्याला का नाही सांगितलं. संध्याकाळपर्यंत दोघेही तिथेच बसून होते. रात्री उशिरा प्रदीप घरी आला आणि बाबांना पाहून त्याच्या पोटात गोळाच आला. तो त्यांच्या पाया पडला आणि दार उघडलं. अंजलीचे बाबा अंजलीच्या बेडरूममध्ये गेले. अंधार बुडक होता. त्यांनी लाईट लावली. अंजली बेडरूमच्या एका कोपऱ्यात घाबरून मुटकुळं करून बसली होती. जेवणाच्या ताटात एक भाकरी आणि चटणी तशीच होती. कित्येक दिवसात रूम साफ केलेली नव्हती. बेडशीट मळकट झालेलं, खिडक्या लावलेल्या. अंजलीने तर कित्येक दिवसात आंघोळसुद्धा केली नसावी. केस अस्ताव्यस्त, साडी अस्ताव्यस्त, चेहरा काळवंडलेला, क्रूश शरीर. तिला पाहून अंजलीच्या बाबांना भरून आलं. अगं बेटा, मी तुझा बाबा. पण अंजली त्यांचा हात झिडकारून टाकत होती. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला प्रेमाने गोंजारलं, पण अंजली हातही लावू देत नव्हती. अंगावर काळे निळे डाग पडलेले होते. तिच्या हाताला बाबांनी धरलं तर ती मोठमोठ्याने ओरडत होती. बाबा मोठ्याने ओरडले, जावई बापू, काय केलं तुम्ही माझ्या लेकीला? आणि प्रदीप चपापला. प्रदीप अंजलीला डांबून का ठेवत होता? प्रदीप मनीषा काय लपवत होते? डॉक्टर अंजलीला काय ट्रीटमेंट देत होते? पहा पुढील भागात. अनामिक रहस्यचा पुढील भाग लवकरच सादर केला जाईल. धन्यवाद.